कर्ज भरतायत, काय सांगाल? संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्राचे नेते आणि भाजप पक्षाचे नेते आदरणीय राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ही महायुती झालेली आहे आणि या महायुतीमध्ये जो फॉर्म्युला ठरलेला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हा राणेसाहेबांचा आदर ठेवून जे जे उमेदवार देतील ते नक्की करण्याचं काम या शिवसेना पक्ष आणि भाजप पक्षाने नक्की केलेलं आहे। आणि आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने वेंगुर्ला तालुक्यामध्ये मनीष दळवी साहेब असतील, भाजपचे तालुका प्रमुख असतील, शिवसेनेचे तालुका प्रमुख असतील, मी स्वतः असेल, सर्वांनी आमच्या दोन्ही पक्षाचे आणि राष्ट्रवादी सोबत घेऊन या जे काही उमेदवार शिवसेना पक्षाला 2, भाजप पक्षाला 3 आणि या ठिकाणी पंचायत समितीमध्ये सुद्धा 5-5 अशा पद्धतीचा फॉर्म्युला हा सर्वांच्या सहमतीने झालेला आहे। आणि मला खात्री आहे की जे काम या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, या मतदारसंघाचे आमदार असतील, सर्वजण आमचे नेते निलेश राणेसाहेब असतील, या सर्वांनी ही महायुती येण्यासाठी जो जो शब्द राणेसाहेबांनी दिलेला आहे तो शब्द या ठिकाणी प्रत्येकाने पाळलेला आहे। म्हणून मला खात्री आहे की या ठिकाणी मनीष दळवी साहेब असतील आणि आम्ही सर्वजण जे जे उमेदवार दिले त्यांना प्रचंड मताने निवडून आणणार आणि खऱ्या अर्थाने महायुती या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नसेल एवढी भक्कम अशी युती या ठिकाणी 50 आमचे जे उमेदवार आहेत जिल्हा परिषदेचे आणि 100 पंचायत समितीचे 100% निकाल हा महायुतीचा होईल याची मला खात्री आहे।